नमस्कार श्रोते हो. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील आज आपण ओवी क्रमांक 75 पासून पुढच्या ओव्या घेऊयात. एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू, सोजोळू असे लोहांचे कनक होय. हे सामर्थ्य परीसच आहे, की मृत ही जीवितला हे अमृत सिद्धी. जरी प्रकर्टे सिद्ध सरस्वती, तरी मुख याही आथी भारती. येथे वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई. जया ते कामधेनो माय, तयासी अप्राय काही आहे. म्हणून मी प्रवृत्तुला हे ग्रंथ येई. तरी न्यून ते पुरते, अधिक ते सरते. करोनी घेयावे हे तुमते, विनवितू असू. आता देई जो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन. जैसे चेष्टे सूत्राधीन, दारू यंत्र. तैसा मी अनुग्रहीतू, तव श्री साधूंचा निरपितू. ते आपुलिया परी अलंकारितू, भलतया परी. तव श्री गुरु म्हणती राहे, हे तुझ बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त देई, झडकरी वेगा. या बोला निवृत्ती दासू, पाओनी परम उल्हासू. म्हणे परियसा मनावकाशू, देओनिया. धृतराष्ट्रवाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्माचे स्थान असलेले जे कुरुक्षेत्र, तेथे युद्ध करण्याच्या इच्छेने जन्मलेल्या माझ्या आणि पंडूच्या मुलांनी काय केले. तर संजय म्हणतात, असे हे गीता शास्त्र गहन असून त्याच्या ठिकाणी वेदांची देखील मती गुंग होऊन गेली. तेव्हा अल्पमती असा जो मी, तेथे माझी काय कथा. हे अपार गीता तत्व कोणत्या उपायाने समजून घ्यावे. सूर्याच्या तेजाला उजाळा कोणी द्यावा, अथवा चिलटाने आपल्या मुठीत आकाश कसे धरावे. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मला श्री गुरु अनुकूल आहेत, त्यांचाच मला आधार आहे. यामुळेच मला धीर आला आहे. एरवी मी खरोखर मूर्ख अज्ञानी असून अविचारच करीत आहे. तथापि तुम्हा संतांचा कृपारूपी दीप मार्गदर्शक आहे, हे मी माझे भाग्य समजतो. परिसाच्या सामर्थ्याने लोखंडाचे सोने होते, किंवा मेलेल्या माणसाला अमृत पाजले की तो जिवंत होतो. अथवा सरस्वती प्रसन्न झाली तर मुखा देखील बोलू लागतो. तेव्हा मी गीतार्थ सांगतो. यात नवल नसून ते श्री गुरुचे महात्म्य आहे. अहो, ज्याची आई कामधेनू आहे, त्याला दुर्लभ असे काय आहे. म्हणूनच मी ग्रंथ लेखन करण्यास प्रवृत्त झालो आहे.
तरी यात कमी असेल ते पूर्ण करावे व अधिक असेल ते काढून टाकावे, एवढीच माझी आपणास विनंती आहे. महाराज, आता आपण इकडे लक्ष द्यावे, कारण आपण जरा मला बोलण्याची शक्ती दिली तरच मी बोलेन. ज्याप्रमाणे लाकडाची काळसूत्री बाहुली दोऱ्याच्या आधाराने नाचते, त्याचप्रमाणे आपण माझ्यावर अनुग्रह केला आणि साधूंनी ही आज्ञा केली आहे, तेव्हा आता आपण आपल्या इच्छेप्रमाणे मला बोलविते करा, अलंकृत करा. तेव्हा श्री गुरु म्हणतात, हे तू आम्हा सांगावेस असे नाही. आता गीतार्थ सांगण्याकडे लवकर लक्ष दे. श्री गुरुचे बोल ऐकून निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेव मनामध्ये अतिशय संतुष्ट होऊन म्हणतात, मी बोलतो ते आता स्वस्थ मनाने ऐका. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा. झालेली सेवा मी श्री गुरु ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करते.